नमस्कार मित्रांनो, आमच्या अग्री टशन या चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण मस्तपैकी चटपटीत अशी मेथीची भाजीची रेसिपी बघणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी एक जोडी मेथीची भाजी स्वच्छ करून घेतलेली आहे। मेथीची भाजी आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी 10 मिनिटे मेथीची भाजी बुडवून ठेवली होती, म्हणजे भाजीला जी माती चिकटलेली असते ती तळाला जाऊन बसते। आणि आता आपण व्यवस्थित ही भाजी वाडग्यामधून एका चाळणीमध्ये निथळून घेऊया। अशी भाजी मी 2 वेळा धुवून घेतलेली आहे, म्हणजे तिला चिकटलेली सर्व माती निघून जाते आणि मग खाताना ती माती अशी दाताखाली येत नाही। आपली भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे। आता आपण त्यासाठी लागणारे कांदा, टोमॅटो, मिरची घेतलेली आहे। मी यासाठी 2 मोठे टोमॅटो, 2 मोठे कांदे आणि 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत। मेथीची भाजी बनवताना टोमॅटो थोडं जास्तच घ्यायचं, मग मेथीचा कडवटपणा जास्त लागत नाही। आता मेथी पण आपण चिरून घेतलेली आहे। एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी अर्धा चम्मच राई घेतलेली आहे। राई तडतडल्यावर मी त्याच्यामध्ये जिरे घातलेलं आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या मी फोडणीमध्ये घेतलेल्या आहेत। त्यामध्ये मिरची आणि 2 सुक्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत। 5-6 कढीपत्त्याचे पाने घालूया आणि फोडणी व्यवस्थित आपण परतून घेऊया। फोडणी व्यवस्थित परतून झालेली आहे। आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊया। मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया। कांदा परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। कांदा टोमॅटो आता तेलामध्ये आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम थोडी हायच ठेवूया, म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन परतला जाईल। 2 चम्मच मुगाची डाळ मी अर्धा तास भिजत ठेवली होती। आता आपण ती पण फोडणीमध्ये घालून घेऊया। मुगाची डाळ सुरुवातीलाच फोडणीमध्ये घालायची, कारण तिला शिजायला थोडा जास्त वेळ लागतो। मुगाची डाळ पण व्यवस्थित परतून झालेली आहे। आता आपण यावर झाकण देऊया। झाकणावर थोडं पाणी घालून घेऊया आणि 5 मिनिटं वाफ देऊया। 5 मिनिटांनी झाकण उघडून घेतलं तर बघू शकता तुम्ही, छान अशी वाफ आलेली आहे आणि आपला कांदा टोमॅटो डाळ व्यवस्थित शिजून झालेली आहे। आता यामध्ये आपण मी चिमूटभर हिंग, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच धने पावडर घालून घेतलेला आहे। आता मी हे सर्व मसाले एकजीव करणार आहे। परतून घेऊया। सर्व मसाले आपण परतून घेतलेले आहेत। आता आपण चवीपुरतं मीठ घालूया। मेथीची भाजी म्हटलं की लहान मुलं तर खायला अजिबात तयार नसतात, पण जर तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवली तर लहान मुले अगदी आवडीने खातील। आता चिरून घेतलेली मेथीची भाजी पण याच्यामध्ये आपण परतून घेणार आहोत। जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ येतील त्यांचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। तर मेथीची भाजी आता छान याच्यामध्ये मी परतून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता। गॅसची फ्लेम हायच ठेवूया आणि हे व्यवस्थित आता आपण परतून घेऊया। डाळ, सर्व मसाले आणि मेथी छान परतून झालेली आहे। आता आपण झाकण ठेवूया याच्यावर आणि गॅसची फ्लेम स्लो करूया आणि छान 10 मिनिटाची वाफ देऊया। 10 मिनिटानंतर बघा, मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे आणि छान वास पण सुटलेला आहे। ही मेथीची भाजी आपण चपाती सोबत, तांदळाच्या भाकरी सोबत छान एन्जॉय करू शकतो। आता अगदी शेवटी मेथीच्या भाजीमध्ये 2 चम्मच आपण शेंगदाण्याचा कूट घालूया। शेंगदाण्याचा कूट घातल्याने या भाजीला एक वेगळीच चव येते। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। तर आता ही भाजी आपण व्यवस्थित परतून घेऊया। तर आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे।
तुम्ही आता ती छान एन्जॉय करू शकता. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.